जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. आता श्लोक आहे 91वा. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे रामवाचा. नवेसे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. तसं हिंदी संस्करण. रघुवीर सेवा में मत थकना, रघुवीर सेवा में मत थकना. राम नाम नित मुख में रखना. राम रतन धन होई पुजारी, स्मर दे मन तू अवध विहारी. नको वीट मानू रघुनायकाचा. माणूस सगळ्याला कंटाळत नाही, सगळं हवं असतं माणसाला, फक्त परमेश्वर सोडून. संसार करायला पाहिजे, सगळी सुख भोगायला पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना मला परमेश्वर पाहिजे असं कितीसं वाटतं. असं जर आपण आपल्या मनाला खरंच विचारलं तर आपल्या असं लक्षात येईल की त्याचं उत्तर नाही असं येतं. मग कोणी म्हणेल आपण सकाळी पूजा करतो, नामस्मरण करतो, जप करतो, हे सगळं कशा करतो? हे सुरक्षिततेसाठी करतो. सुरक्षितता. सकाळी एकदा ती 10 मिनिटं पूजा केली की बाकीचे 23 तास 50 मिनिटं त्याने आपल्याला सांभाळावं, आपल्या घराला सांभाळावं, आपल्या तिजोरीला सांभाळावं, आपल्या दाराच्या कुलपाला सांभाळावं. खरोखर परमेश्वर पाहिजे अशी ज्या दिवशी अवस्था होईल ना, खरोखर परमेश्वर पाहिजे अशी ज्या दिवशी अवस्था होईल ना, त्या दिवशी समजायचं की तुम्ही झाला चिरंजीव, जिंकलात. कारण ज्या क्षणाला परमेश्वर पाहिजे अशी मानसिकता येते त्या क्षणाला सगळं बाकी व्यर्थ ठरतं, सगळं व्यर्थ होतं. व्यर्थ होतं म्हणजे काय, माणूस टाकून देत नाही, फेकून देत नाही, पण तो एकच म्हणतो की तो बरोबर आहे ना, बस संपलं. साधू संतांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला जे स्थैर्य दिसतं ना, आमच्याकडे सगळं काही आहे. आमच्याकडे घर आहे, दार आहे, बायको, पोरं, सगळं सगळं आहे. 2 वेळा जेवायची काही भ्रांत नाही आहे. तरी आमच्या चेहऱ्यावरती स्वास्थ्य नसतं. सारखं टेन्शन, कसं होणार, उद्या कसं होणार, परवा कसं होणार. सगळं चाललंय बरं का व्यवस्थित, तरी टेन्शन. आणि तो फकीर झाडाखाली बसतो, हातात वडगा असतो, अंगावरच्या कफनी पलीकडे काहीच नसतं. काय असतं? हातात एक वाडगा, अंगावर कफनी, काही नसतं. त्याच्या चेहऱ्यावर समाधान असतं, जणू काय सगळं राज्य द्यायचं. असा शांत चेहऱ्याने तो बसत असतो फकीर. तो संन्यासी साधू शांतपणे बसत असतो. आणि आमच्याकडे सगळं आहे आणि आम्ही अस्वस्थ असतो. त्याला कारण त्याचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. त्याचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे, रामरायावर पूर्ण विश्वास आहे. त्याला माहिती आहे आज रामरायन दिलं, उद्याही देणार आहेत, परवाही देणार आहेत, तेव्हाही देणार आहेत. त्याला खात्री आहे, आम्हाला खात्री नाही. आम्ही सतत चिंतेमध्ये. माणूस करिअरच झाला ना की प्रॉब्लेम येतो. लक्षात ठेवा, तुमच्यात नैसर्गिक स्वरूप बाहेर यायला पाहिजे. करिअर म्हणजे काय? एकदा स्वीकारलं ना, मी अधिकारी आहे, मला अधिकाऱ्यासारखं जगायचं आहे म्हणतो की मग अधिकाऱ्यासारखं कसं जगायचं ते म्हणून अभ्यास करायला सुरुवात करतो. मनात न वाटतं की नाही कोणाला माहिती, पण बाहेर तसं दाखवायला सुरुवात करतो, वागायला सुरुवात करतो, बोलायला सुरुवात करतो. आतून नैसर्गिक यायला पाहिजे. होतं काय की आतून जेव्हा नैसर्गिक येत नाही, आतून जेव्हा नैसर्गिक येत नाही आणि मग ज्यावेळेला आपण ते स्वीकारलेलं असतं बाहेरून लोकांसमोर दाखवण्याकरता, जो राजा झाला असतो राजा, तो आतून राजा असतो की नाही कोणाला माहिती, पण बाहेरून मात्र दाखवत असतो मी राजा आहे. ज्या दिवशी त्याच्या समोर त्याचा शत्रू तलवार घेऊन उभा राहतो की नाही, तेव्हा कळतो की तो किती सामान्य आहे. तो त्याचेही पाय पकडायला कमी करत नाही. कालपर्यंत जो सगळ्यांना रुकमत गाजवत असतो, तो समोर घेऊन तलवार घेऊन माणूस उभा राहिला की त्याचेही पाय धरायला कमी करत नाही. असं नाही म्हणतो मी राजासारखा मरीन, नको म्हणतो मारायला. एकदा तुम्ही राजा, नोकर, प्रधान, एकदा तुम्ही करिअर स्वीकारलेत ना की मग तुमच्या आत्म काय बाहेर आलं तुम्ही बघत नाही. त्या वृत्ती, त्या कामाप्रमाणे तुम्ही तुमचं वागणं बनवायला लागतं. आणि जसं तुम्ही तसं वागणं तुमचं तयार करायला लागतं ना, तसं आतलं खरं सुटतं. रावणाला काही कळलं नाही आपण चुकलोय म्हणून. रावणाला काही कळलं नाही आपण चुकलो म्हणून. अहो, ज्याला आपण विद्वान म्हणतो, ज्याने एवढं 14 चौघड्याचं राज्य उभं केलं असं म्हणतो, ज्याने देवादिकांना मंदिर घालण्यापर्यंत ज्याचं कर्तृत्व होतं, ज्याने सोन्याची लंका उभी केली, त्या रावणाला इतकी छोटी गोष्ट कळली नसेल की आपण सीतेला पळून चूक केली. कळली नसेल, केव्हा तरी कळली असेलच की हो. जी गोष्ट आपल्याला रामायण पाहता पाहता कळते ती त्याला नसेल काय कळली.
पण कळून तो नाही बदलू शकत. करिअरिस्ट कळून नाही बदलू शकत तो. त्याला रामाची क्षमा नाही मागता येत. का मागता येत नाही? कारण त्याला ही भीती वाटते की वनवासी असणारा राम, त्याचा असणारा वानरांचं सैन्य, मी 14 चौकड्यांचा राजा, मी सोन्याच्या लंकेचा मालक, जर मी रामासमोर हा गुडघे टेकले सांगितलं की मी चूक केली बरं का, तर जगाचा माझा दरारा संपला. त्याला असं वाटतं की जगाचा माझा दरारा संपला, मला कोणी घाबरणार नाही. आज माझी हुकूमत मानली जाते, आज सारं जग माझ्यासमोर वागतं, देवांना सुद्धा माझी भीती वाटते का माझा धाक आहे म्हणून, दरार आहे म्हणून. ज्या दिवशी हा दरारा संपला त्या दिवशी मी संपलो ना. म्हणजे त्यांनी ह्याला नाही महत्व दिलं की वास्तव काय, सत्य काय. त्यांनी ह्याला नाही महत्व दिलं की राम परमेश्वराचा अवतार आहे मला जाणवलंय. त्यांनी ह्याला महत्व दिलं की माझी करिअर काय, आणि म्हणून तो वाकला नाही. एकदा अहंकार, ह्यालाच अहंकार असं म्हणतात. एकदा आतमध्ये तुम्हाला असं वाटलं ना की मी म्हणजे कोण, मी म्हणजे साहेब, मी म्हणजे साहेब, मी म्हणजे वडील, मी म्हणजे मालक, मी कोण, मी म्हणजे मंत्री, मी म्हणजे नोकर, काय असेल ते, हे एकदा बाहेरची पुटं आतमध्ये चढायला लागली की संपलं. ही बाहेरची पुटं आतमध्ये चढायला की संपलं. त्यामुळे होतं काय की आतला आवाज बंद होतो. वास्तव स्वीकारण्याची ताकद राहत नाही माणसात. वास्तव स्वीकारण्याची ताकद राहत नाही माणसात. मी चुकलो असं म्हणता येत नाही. आणि एक वेळ अशी येते की माणूस त्याच्या व्यावहारिक कर्तृत्वाने अशी उंची गाठतो की त्याला व्यावहारिक कर्तृत्वाने अशी उंची गाठतो की त्याला त्याची चूक दाखवून दिवस आवडत नाही. त्याची चूक दाखवून दिवस आवडत नाही. त्याला त्याच्यामध्ये दुरुस्ती संपते, दुरुस्ती नाही होत. योग्य अयोग्य विचार करण्याची ताकद संपून जाते. आणि ही जेव्हा ताकद संपते ना त्यावेळी समजायचं की माणूस संपला. या बाकीच्या गोष्टी इमटेरियल आहेत. या अवतीभोवती असणाऱ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी इमटेरियल आहेत. जर आपण आपल्या मनाला समाधान देऊ शकलो नाही तर, जर आपण आपल्या मनाला समाधान देऊ शकलो नाही, जर आपल्या मनाला आपण शांतता देऊ शकलो नाही, आपण योग्य मार्गावर आहोत याच्याबद्दल जर स्वतःला आपण शाश्वती देऊ शकलो नाही, तर तुमच्या भोवती कितीही गोष्टी असू देत, तुम्ही किती मिळवलं असू दे, ते फुकट आहे. पण ज्या क्षणाला तुम्हाला खात्री आहे की मी योग्य मार्गावर आहे, ज्या क्षणाला तुम्हाला खात्री आहे की मी योग्य मार्गावर आणि परमेश्वर माझ्या पाठीशी आहे, तरी तुम्ही कुठेही असा तुमच्या पाठीशी परमेश्वर भरोसा राहणार नाही, खात्रीने. पण त्यासाठी तेवढा विश्वास आपल्यात निर्माण व्हायला पाहिजे. पण जर परवा दिवशी मी सांगितलं नाही का की ठुमका चलत रामचंद्र, सगळी मुलं ठुमकत चालतात, रामचंद्र ठुमकत चालतात, सगळीच मुलं ठुमकत चालतात. ठुमका चलत लहान मुलं सगळी तशीच असतात. वर्षभराचे रामचंद्र आणि वर्षभराची आणखीन बाकीची मुलं यांच्या वागण्यात काय बदल नसतो, तशीच चालतात ते. पण कौशल्याला माहित होतं, कौशल्याला पटलं होतं, अंतःकरणात जाणवलं होतं की हा प्रभू रामचंद्र आहेत, आणि म्हणून ते प्रभू रामचंद्र झाले. आम्हाला पटतच नाही आमच्या समोरच्या मुलाकडे बघून की हा राम असेल म्हणून, कारण आमचा आमच्यावरच विश्वास नाही, त्याच्यावर कुठून असणार? आमचा आमच्यावरच विश्वास नसतो की आमच्या पुढे राम जन्माला येईल. त्यामुळे तो समोर त्या बागडणाऱ्या बाळामध्ये आम्हाला राम दिसत नाही. तुम्ही त्याच्यात राम बघा, लक्षात ठेवा, त्यात राम प्रकट दिवशी राहणार नाही. कारण त्याची वास्तविकता रामाची आहे. प्रत्येक माणसाची वास्तविकता रामाची आहे. प्रत्येक माणसाची वास्तविकता देवतेचीच आहे, देवाचीच आहे. कोणाचंही अंतःकरण कधी सांगत नाही चोऱ्या कर, कोणाचंही अंतःकरण कधी सांगत नाही वाईट वाग, कोणाचंही अंतःकरण काही सांगत नाही बलात्कार कर म्हणून, कोणाचंही अंतःकरण सांगत नाही की काही चुकीच्या गोष्टीने मिळव म्हणून. पण जगात जसा तो येतो, वावरायला लागतो, आणि मग वावरता 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 त्याच्यावर जशी चांगल्या आणि वाईट संस्काराची पुटं चढत जातात ना, पुटं चढत जातात, तसा तो बदलून जातो माणूस. एकदा चित्रकार होता, त्या चित्रकाराने असं ठरवलं की मी कृष्णाचं चित्र काढेन, छोट्या कृष्णाचं, बालकृष्णाचं चित्र काढेन मी, आणि कृष्ण चित्र काढेन म्हणून ठरवलं. पण कृष्णासारखा दिसणारा मुलगा शोधायचा कुठं? त्याने कॅनव्हास मिळवला, रंग मिळवलं, सगळं मिळवलं, पण त्याला कृष्णासारखं दिसणारं मूल सापडेना. त्याने अगोदर खूप चांगली चित्र काढली होती, पण त्याने ठरवलं की एक असं चित्र काढायचं बस की त्याला तोड नाही. एक दिवशी गावाला गेलो, आणि गावाला गेलो असताना गावाबाहेर नदीवरती एक पूल होता छोटासा, त्या पुलावरती बसला होता संध्याकाळच्या वेळेला. एवढं एक बाळ दुडदुड धावत आलं, आणि त्याच्या मागे त्याची आई ओरडत येत होती, अरे बाबा पडशील, अरे कुठे पळतो तू, थांब थांब, ऐकत नाही अगदी, म्हणून येत होती आई ओरडत. या त्या बाळाला बघितलं, गोरं सुंदर इतकं छान मूल. तो म्हणाला बस कृष्ण असाच असणार, कृष्ण असाच असणार. तो त्या बाईला म्हणाला,
एक काम करावं राव. म्हणे काय? मी तुम्हाला पैसे देईन. अहो आम्ही गरीबच आहोत म्हणे. आम्ही गरीबच आहोत. काय करू काम सांगा. काय नाही, माझा स्टुडिओ आहे, तुम्ही ह्या मुलाला घेऊन या तिथं. माझा स्टुडिओ आहे, त्या मुलाला फक्त समोर घेऊन बसा, मला ह्याचं चित्र काढायचं. बरं म्हणाली. मुलाला घेऊन आली एक शहरामध्ये स्टुडिओमध्ये, त्या मुलाला घेऊन थांबली, चित्र काढलं, कृष्णा चित्र काढलं, झालं. आता त्याला काढायचं काय चित्र होतं की कृष्ण कंसाच्या छातीवर बसून कंसाला मारतोय. आता कंस शोधायला सुरुवात झाली. पण त्या कंसासारखा सुद्धा माणूस मिळेल ना, कंसारखा माणूसच मिळेल ना. तो कंस त्याच्या डोळ्यासमोर जी कल्पना होती तसा त्याचा माणूस मिळेल ना. आणि पुढे 15-20 वर्ष गेली, अशी 20-25 वर्ष गेली. आणि 20-25 वर्ष पुन्हा त्याच गावात त्याच पुजावर तो बसला असताना एक माणूस पुढे जीव घेऊन पळतोय वाचवा, आणि त्याच्या मागणे एक जण आला, असा पिंजराचा मिशा, डोळ्या लाल बंद, असा राक्षसारखा तगडा दिसणारा, हातावर तलवार, आणि ओरडत शिव्या घालत केंचाळत त्याच्या माणसाच्या मागे धावत होता. आणि त्याचं ते रौद्ररूप बघितलं, मला हाच कंस म्हणाला. हा बरोबर कंस. त्याने तेव्हा थांबवलं आणि म्हणाला की एक काम करशील का? काय काम करतो म्हणाला. मारतो तुला, मला धरलं का तू? अरे नाही रे म्हणाला, बाबा मी तुला पैसे नाही तयार. मग काय काय काम करायचं? नाही म्हणा, माझं स्टुडिओ ते मला तुझं चित्र काढायचं, मी तुला पैसे देईन. त्याने मला वेळात दिसतोय, माझं चित्र काढायला मला पैसे देतो. ठीक आहे म्हणा, येतो. गेला स्टुडिओत. जेव्हा त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली, चित्र काढता काढता त्यांनी वळून बघितलं तर तो रडत होता. ह्यांच्या विचार तू रडतोस का? तुम्हाला कुठच्या भाषेत सांगू तुम्हाला? काय सांगू तुम्हाला? अहो तुम्ही जे चित्र या कृष्णाचं काढूया ना, तो मीच आहे. 25 वर्षापूर्वी तुम्ही माझं चित्र काढू होतं. पण बघा त्या कृष्णाचा कंस कसा आला. संस्कार माणसाला बदलून टाकतात. समाज त्याच्यावर इतकी पुटं चढवतो. प्रत्येक त्याला असं काय सांगतो समजावून की होता कृष्णाचा कंस होऊन जातो, रामाचा रावण होऊन जातो. हे का होतं? हे एकाच कारणासाठी होतं की शरीर हे भोगाकडे धावणार आहे. शरीर सुखाकडे धावणार आहे. योग्य अयोग्याचा विचार न करता ते धावतं. आणि ते योग्य अयोग्याचा विचार करू शकत नाही. म्हणून योग्य अयोग्याचा विचार करण्याकरता तर परमेश्वरांनी बुद्धी दिली, मन दिलं. नुसतं शरीर दिलं असतं नाही तर. जनावरांना सगळी शरीरच असतात की, त्यांना कुठे बुद्धी असते? त्यांच्या गरजेपुरतीच विचार करणारी बुद्धी असते जनावरांना. आणि म्हणून जनावर फक्त भोगतात, खातात, आहार, निद्रा, भयान, मैथुन, या पलीकडे जनावरांमध्ये काही होत नाही. पण त्याच्या पलीकडे काहीतरी माणसामध्ये असावं म्हणून परमेश्वराने त्याला बुद्धी दिली, मन दिलं की जनावरापेक्षा निराळ माणसानं जगावं म्हणून. हे परमेश्वराने दिलं. पण आम्ही त्याचा वापर न करता शरीर भोगाच्या मागे धावतं, म्हणून आमची बुद्धी भोगाच्या मागे धावते, आमचं मनही भोगाच्या मागे धावतं. आणि त्या मनावरती आणि बुद्धीवरती जी पुटं चढत जातात ती रामाची चढण्याची, जी रावणाची चढतात. कारण राम भोगाच्या अधीन जात नाही, कृष्ण भोगाच्या अधीन जात नाही. भोगाच्या अधीन रावण जातो, कंस जातो. आणि म्हणूनच तो जितकं मिळवत जातो तितका अहंकारी होत जातो. आणि जितका तो अहंकारी होतो तितका तो विषय मोडून निघतो. राम हवासा वाटत नाही, कृष्ण हवासा वाटत नाही. कारण राम आणि कृष्ण होणं याच्यासाठी असामान्यत्वाची गरज आहे, मनावरती ताबा ठेवण्याची गरज आहे, रामाला आणि कृष्णाला आपलंसं करण्याची गरज आहे, चांगला दृष्टिकोन आपलंसं करण्याची गरज आहे. रावण होणं सोपं आहे, कंस होणं सोपं आहे. सोपं म्हणजे तितकं सोपं सुद्धा नाही बरं का. त्याला सुद्धा दुसरं टोक गाठावं लागतं. चांगल्याचं हे टोक, दुसरं वाईटाचं ते टोक. तुम्ही आम्ही सगळे जगतो मध्ये, धड वाईट नाही धड चांगले नाही. आमचे सगळे हिशोबच बळी कमी असतात. आम्ही ठरवून पुण्य करतो, ठरवून पाप करतो, ठरवून पुण्य करतो, ठरवून पाप करतो. ते हास्य नुसतं करत ती ताबूत नाचतो ना मुसलमानांचा, तशी परिस्थिती. न पुढं ना मागे, न पुढं ना मागे, तिथं तैतय नाचतो. हे राक्षस बघा तुम्ही, दैत्य. देव नाही म्हणून लढायला निघणार, जिथं म्हणून देव दिसतोय तिथे मोडून काढायचा प्रयत्न करणार. इतकं टोकाचा देवाचा वेळ करणार ना की शेवटी टोकाला जाता ज्या क्षणाला त्यांना कळतं देव आहे तेव्हा तितक्याच रिव्हर्स पडत येतात. ते पार देव मिळवूनच थांबतात. त्यांचं सगळं टोकाचं असतं. देवाला विरोध करणं पण टोकाचं आणि देवाला आस्वादात करणं पण टोकाचं. आम्ही सगळे गणितामध्ये राहतो. तर परिस्थिती अशी आहे की आम्हाला जर बदलायचं असेल तर आम्हाला राम आमच्यात मुरवला पाहिजे, कृष्ण आमच्यात मुरवला पाहिजे. आणि परिस्थिती अशी आहे की रावण होणं
रावण होण्यात भोग आहे, कंस होण्यात भोग आहे, कंस होण्यात अहंकार आहे, कंस होण्यामध्ये शान आहे ना, शान. माणसाला शान हवी असतं. माणूस असा विचार करतो कसं का असे ना, पण घाबरतात बरं का माझं लोक, घाबरतात बरं. घाबरून काय करायचं, लोकांनी प्रेम करायला पाहिजे. पण प्रेम करण्यासाठी माणसाला राम पाहिजे, कृष्ण पाहिजे. घाबरण्यासाठी रावणाची गरज असते, घाबरण्यासाठी कंसाची गरज असते. पण माणसाला ते बरं वाटतं, पटकन कळतं माणसाला. चित्रपट बघून येणाऱ्या मुलाला तुम्ही विचारा तुला हिरो व्हायला आवडेल का, नाही, तो विलनच व्हायला तयार असतो. तो म्हणतो तो कसा मारतो नाही त्याचा. मुलांना विचारा तुम्ही तो कसा मारतो ह्याचं वर्णन करून सांगतो, तो हिरोनी कसं वाचवलं तरी सांगतच नाही. कारण माणसाला असं वाटतं की लोकांनी आपल्याला घाबरावं, लोकांनी आपल्या शब्दात राहावं, नम्र व्हावं, आपले पाय धरावे. ही जी सामान्य वृत्ती जी असते ना, हे सामान्य माणसामध्ये जास्त असते. आणि त्यामुळे माणूस राम स्वीकारत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला जर बरं व्हायचं असेल, कावीळ झाली ना की नियम सांगतात, हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते खाऊ नका. डायबिटीज झालं की नियम सांगतात, हे खाऊ नका, ते खाऊ नका. हे नियम का सांगतात, कारण बरं व्हायचं असेल तर, मरायचं नसेल तर हे करा, नाहीतर का वाटे होते. तसं परिस्थिती अशी आहे, हा भवरोग जो आहे ना, भवरोग, या भवरोगातून बरं व्हायचं असेल तर तुम्हाला आवडते की नाही माहित नाही, पण रामनाम घ्या, नाही तर हा रोग काय फिटायचा नाही, जायचा नाही, मग हा रोग वाढतच जाणार. आणि म्हणून औषध जसं न चुकता माणूस घेतो, त्याची चव न बघता, तसं रामनाम घ्यायचं. नको वीट मानू रघु नायकाचा. औषधाला माणूस कंटाळतो की नाही, कंटाळतो. किती औषध घ्यायचं, नको बाबा असं म्हणून म्हणतो, पण घेतो का, जगायचं आहे म्हणून. तसं जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं ध्येय गाठायचं असेल, जर तुम्हाला योग्य रीतीने आयुष्य जगायचं असेल, तर तुम्हाला रामरायाला आत्मसात करणं आवश्यक आहे. मग तुम्हाला ते करण्याचा कंटाळा येतो का नाही, हा महत्वाचा मुद्दा नाही, करणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्याने म्हटलं नको वीट मानू रघु नायकाचा, अति आदरे बोलजे राम वाचा. आणि म्हणून जीवनाला अत्यावश्यक असणारे रामनाम अत्यंत मनापासून घ्या. लक्षात ठेवा, सहवासाने प्रेम निर्माण होतं, सहवासाने प्रेम निर्माण होतं. नवरा बायको कडा 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 भांडतात की नाही, पण तोच नवरा गेला की बायको छाती पिटून रडते. तीच बायको गेली की नवरा छाती पिटून रडतो, आता काय करू म्हणून. आधल्या दिवसापर्यंत जा मग म्हणून म्हणतो, किंवा मी चालू सगळं सोडून म्हणतो. पण तेच तशी वेळ आली की माणसाला ते प्रेम सगळं आठवायला लागतं. तुम्हाला सांगतो ना, कित्येक वेळा आपण काय काय बघतो की सहवासानेच प्रेम निर्माण होतं. कित्येक वेळा आपण बघतो, काही जोडपी अशी बघतो ना की ती बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं कसे एकत्र राहत असतील, कसे एकत्र राहत असतील, कसे जगत असतील एकत्र. पण तेच विरह व्हायची वेळ आली ना की त्यांच्या पण डोळ्यात पाणी येतं. हे असं का होतं, हे सहवासाचं प्रेम असतं. सतत सहवास असला ना की आपोआप प्रेम निर्माण होतं. तसंच लक्षात ठेवा, हे रामनाम घेत जा, रामरायाचा सहवास तर मिळवा. जर सहवास नाही मिळवला तर राम कळणार कसा. अगोदर आम्हाला राम कळू दे, मग आम्ही रामनाम घेऊ असं म्हणण्याचा अर्थ नाही हो. रामरायाच्या सहवासात यायला पाहिजे. जसं त्याच्यावर आपण उठू बसू. लक्षात ठेवा, तुम्ही जितके रामाशी एकरूप व्हाल तसं उठताना बसताना तुम्हाला रामराय जाणवशी राहणार नाही. आणि ते जाणवणं गरजेचं आहे. अहो नको ते लोकांना जाणवतं, नको ते लोकांना जाणवतं. रामराय जाणवले तर मोक्ष होईल, मोक्ष मिळेल. आणि म्हणून सतत रामनाम जर तुम्ही घेत गेलात तर आपोआपच सहवासाने तुम्हाला रामराय कळायला लागतील, रामराय कळायला लागतील. आणि जसे रामराय कळायला लागतील तसं त्यांचं प्रेम निर्माण होईल. आणि जसं प्रेम निर्माण होईल तसं आपोआपच तुमच्या जीवनाची दिशाच बदलून जाईल. आपण जर उद्या म्हणालो की नाही नाही नाही, मला अगोदर शाळा चांगली शिकवा, समजून सांगा, नक्की शाळा चांगली असते, मग मी शाळेत जायला सुरुवात करेन, तर चालणार नाही. म्हणून तर पहिल्या दिवशी ज्या शाळेत मुलं जातात की नाही तेव्हा परिस्थिती काय असते, शाळेत परिस्थिती जाते. मी पहिल्या जेव्हा गेलो ना, मला माझं स्वतःच आठवतं. मी पहिली त्यावेळेला KG नव्हतंच, मुळी KG नव्हतंच, ज्युनियर सिनियर KG या प्रकारात नव्हता, पहिली असायची. तेव्हा 6 वर्षाचा खरं म्हणजे मी शाळेत मला नेऊन जात, सगळी मुलं रडत होती. जायच्या अगोदर मी रडत नव्हतो बरं का, जायच्या अगोदर मी रडत नव्हतो. मला माझे वडील भाऊ काका घेऊन गेले होते शाळेत.
मी रडत नव्हतो. मला म्हणायचं रडायचं नाही बरं का, हे मी काय रडतो म्हणतो. आणि गेलो वर्गात बसलो, सगळे रडायला लागले, मी रडायला लागलो. भाऊ का मला तू का रडतोस रे म्हणतो, ते रडतात म्हणून मी रडतो. तर शाळा चांगली असते हे मला समजून सांगा, मग मी शाळेत जायला सुरुवात करेन. असं जर कोणी म्हणालं तर शाळेत कोणी जाणारच नाही, सगळेच अशिक्षित राहायचं. तसं राम चांगलं आहे समजून सांगा, मग मी रामनाम घेईन असं नसतं. ते घेण्यानेच कळतं. तुम्ही जसं ते घ्यायला सुरुवात कराल तर तुमच्यात घडणारा बदल कळेल. उद्या एखाद्या माणसाला तुमचं डोकं दुखायला लागलं आणि कोणी सांगितलं किंवा अंग दुखतंय डोकं दुखतंय, कोणी सांगितलं क्रोसिन घे बरं वाटेल, तो म्हणा आपण चर्चा करूया क्रोसिननी कसं बरं वाटतं, कधी डोकं दुखाय थांबायचं. ते करण्यापेक्षा सरळ माणसाने औषध घ्यावं बरं वाटेल, सरळ माणसाने औषध घ्यावं बरं वाटेल, सांगायची गरज नाही, तो स्वतःच सांगेल थांबतं म्हणून. तसं रामनामाचं आहे. तर रामनाम घ्यायला सुरुवात करायला पाहिजे, रामरायाच्या सहवासात आलं पाहिजे. रामनाम घेण्याकरता पैसे लागत नाहीत, रामनाम घेण्याकरता पैसे लागत नाहीत. आपण पैसे खर्च करून नको ते व्याप ओढवून घेतो, आपण पैसे खर्च करून नको ते व्याप ओढवून घेतो, नको त्या सवयी लावून घेतो, आणि फुकट मिळणार रामनाम मात्र आपण घ्यायला तयार होत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोळीजे रामवाचा, नवेचे मुखी सापडे रे फुकाचा. याच्यासाठी काही द्यावं लागत नाही. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, कधी घोषत्या जानकी वजभाचा. जानकी वजभाचा जप कर. म्हणून मागच्या मी सांगितलं ना की रामरायांनी किती प्रेम करावं. रामरायांनी आपल्या प्रजाजनांवरती, आपल्या प्रियजनांवरती इतकं प्रेम केलं की त्यांनी सीतेबद्दल शंका व्यक्त केली तर प्राणाहून प्रिय असणारी सीता जिच्याकरता त्यांनी युद्ध केलं त्या सीतेचा सुद्धा त्याग केला. त्यांनी त्यांच्या भक्तांवर किती प्रेम करावं याच्यापेक्षा आणखी. आणि म्हणून म्हटलं की सीतापती राम, सीतापती राम ह्या रामरायाचं स्मरण कशाकरता करायचं, एकाच कारणाकरता, कारण तो त्यागमूर्ती आहे, तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि जसं आपण त्याला समजून घेऊ आणि त्यागाचा विचार करायला लागू. लक्षात ठेवा, डायबिटीस झालं ना की माणूस डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर त्याला सांगतो इतका वाढला डायबिटीस. बघतो तो पहिल्यांदा चेक करतो, म्हणतो किती, बापरे खरं नाही तुमचं, बरं झालं वेळेवर आलात, अजून 4 दिवशी आला असतात तर काय खरं नव्हतं, गेलं असतात. ही औषधं घ्या, याच्या पुढे गोड बंद, घ्यायचं नाही, मरायचं असेल तरच गोड खा असं सांगतो डॉक्टर. आणि डॉक्टर सांगितल्यानंतर हा म्हणतो बरं नाही खात, गोड बंद. लग्नाला कुठेतरी जातो, लग्नाला की जिलबी असतो, जिलबी फार आवडत असते आणि ती जिलबी 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 वाढत जात, नको म्हणतो. चेहरा पडलेला असतो, खायची तर इच्छा असते, नको म्हणतो. जेवण संपत येतं एवढ्यात नवरा मुलगा नवरे मुलगे आग्रहाचा वाढायला येतात आणि मग तो म्हणतो नाही काका तुम्ही घ्या ना. अरे नको रे बाबा, नाही का घ्या ना. अरे बाबा डायबिटीस झाला, डॉक्टर नको म्हणून सांगितलं, नाही का घ्या, हो घ्या, असं काय करता, एक घ्या. मग तो म्हणतो बरं बाबा एकच दे, एकच घेतो. काय डॉक्टरने काय तुला खाशी तर मरशील म्हणून एकच थांबतो. डॉक्टर तर म्हणाला असताना काय विशेष नाही हो, प्रॉब्लेम काय नाही, औषधं घेतली काय होत नाही हो, तू सुटवला असता 5-25 जिल्ह्या खाऊन थांबला असता, 5-25 जिल्ह्या खाऊन थांबला असता. परिस्थिती काय, आपण जेव्हा त्यागाचा विचार करतो ना, रामरायांच्या त्यागाचा, तेव्हा तो विचार करता करता कुठेतरी आपण थोडेसे त्यागावरती यायचा प्रयत्न करतो. त्यांच्यात का त्याग आपण करतच नाही, त्यांच्यात का त्याग आपण करतच नाही. ऋषीमुनी सांगत आले, काय सांगत आले, हे विषय सुख वाईट आहे, संसार म्हणजे भवसागर आहे, संसारामध्ये कोणाचा भव होणार नाही म्हणून संसार करायची लोक थांबली नाही. लोक संसार करतातच, पण एकच आहे की हे त्रासदायक असं सांगितल्यानंतर माणूस मिनिमम मध्ये राहतो, मर्यादेत राहतो. हरकत नाही भोगायला म्हणतो की संपलं, माणूस मर्यादेत ठेवणार नाही. आणि म्हणून जेव्हा सांगतात ना टोकाचं, तेव्हा लक्षात ठेवायचं की ते मर्यादेमध्ये राहायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सीतापती रामाचं स्मरण करायचं का, त्या मर्यादा पुरुषोत्तम रामाचं जर स्मरण केलं तर तुम्ही मर्यादेत राहाल. आणि मर्यादेत राहाल, त्याग तुमच्यामध्ये जर भिनवायचा प्रयत्न केलात तर काही प्रमाणात त्याग तुमच्यामध्ये उतरेल आणि तो थोडासा त्याग सुद्धा तुमचं आयुष्य बदलून टाकेल. जय जय रघुवीर समर्थ.